हॅलो गाईज, ये गाईज आम्ही चाललोय कुठं जातो हरिहरला चाललोय आम्ही गाडावरती ट्रेकिंगला. हे बघा रोहन टेन्स पास करून आलाय तो 250 रुपयाचा. स्पेशल पण करायला पाहिजे. अरे जसलं हे लावलंय त्यांनी नाही का जाळ लावून काढतात बघ. केसामध्ये जाळ लावून नाही सेट करून देतात ते. टिकटॉक गाईज तुम्हाला आम्ही पुढचं दाखवतो राव. आता आम्ही निघालोय. आता आम्ही निघणार पुणे स्टेशनला. पुणे स्टेशनहून आम्ही निघणार दौंडला. दौंडहून आमची गाडी येणार आहे. आम्ही गाडीमध्ये बसून जाणार आहे आमच्या डेस्टिनेशन. A few moments later. A few minutes later. हम फाइनली पहुंच गए दौंड में. आम्ही दौंड मध्ये आलो मित्रांनो. तुम्ही सगळे माझ्या इलाक्यात. Meanwhile. क्या हो रहा इधर? क्या मुजरा हो रहा इधर? तिकडे तिकीट काढलंय. आकुर्डीतून दौंड काढले. कोण काढलंय तिकीट? तिथे थांबले होते त्यांनी दिलं काय दिलं? तिकीट त्याला. माँ चूत गई. और ये दिल पक्की. 6.5 hours later. हॅलो गाईज, आम्ही पोहोचलोय पायथ्याला हरिहर फोर्टच्या. आम्ही पोहोचलोय आणि आता आम्ही थोडी ट्रेकिंगला सुरुवात करतो. आमच्या व्ह्यू बघा शकता तुम्ही. आमच्या पाठीमागचा हा व्ह्यू. तर गाईज आम्हाला इथल्या लोकलच्या व्यक्तीने का सांगितलंय की इथं पाण्याची बॉटल वरती गेल्यानंतर 50 रुपयाला मिळते म्हणून. तर आम्ही एक बॉटल घेऊन चाललोय आमच्या सोबत. करतोय तर काहीच आम्ही सुरुवात केली आता ट्रेकिंग साठी. तुम्ही पाहू शकता हा व्ह्यू माझ्या पाठीमागे. आम्ही आता निघतोय ट्रेकिंग साठी. आमच्यासोबत जास्त गर्दी नाही कारण आम्ही विकेंड दिवशी नाही आलेलो. वरती पाण्याचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही बिस्लरीचा बॉक्स आणलेला आहे. पण बॉक्स नाही आम्ही घेऊन चाललो, एकदम बिस्लरी घेऊन चाललो. हा एकदम सुंदर व्ह्यू आमच्या पाठीमागे पाहू शकता तुम्ही. मला वरती गेल्यानंतर मी पूर्ण व्ह्यू दाखवेन. मस्त वाटतंय म्हणजे एकाएकी. तर गाईज आम्ही थोडंसं आलोय थोडं पुढं. तर आदित्याचं म्हणणं आहे की फक्त झाडभर ट्रॅकिंग आहे. तर आदित्य तुला काय म्हणायचं यावरती? झाडभर आहे. ठीक आहे, आपण 5 मिनिटांनी आपण बघूयात रिॲक्शन, परत रेकॉर्ड करूयात. Meanwhile. ही रोहन बघा. रोहन म्हणतो मी किती गोरा दिसतोय दाखव. तर हा असा दिसतोय आमचा रोहन. दिसतोय का? हा दिसतोय ना. छान दिसतोय रोहन. आम्ही पण आंघोळ बिंगोळ केलेलं नाही. ठीक आहे, आता पाऊस पडतो आंघोळ होईलच आमची. Meanwhile. चल बाबा, संपले आता. तू त्यांच्या प्रजातीतला वाटतोय. दादा बिस्किट दिलं गेलं का? मित्र आहे माझा. हे दे रोहन अजून काहीतरी दे. दे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना. तर गाईस मी तुम्हाला दिसतोय का? विजिबल आहे का? हा बघा, हा मी माझे 2 शब्द सांगू इच्छित आहे. सांग. मी दिसत नाही. ओके, सांग. हा पाहू शकता स्वर्ग. आणि मग्नाच्या आधी स्वर्गाच्या दारात पोहोचलेला आहे. हा बरोबर आहे. आणि हा पाठीमागे बिग पॉइंट आहे. हा खरा स्वर्ग आहे. याच्या पाठीमागे आता आम्हाला तिकडे जायचंय. ओमकार पाणी घेऊन आलाय. गरम चना आणलेला आहे तो फक्त आम्ही तर मिस करणार. हा हिराडा आला ना. 12 seconds later. चना दिला. शिवकन्या म्हणजे विषय काय झाला होता? मला ABCDच नव्हती.
नंतर इंग्लिश डायरेक्ट माझ्या लाईफ मध्ये एंटर झाली. बाय बाय गाईज. Few moments later. गाईज फायनली पोहोचलोय आम्ही. आता जायचं थोडंसं. अरे काय हा चढलो आता आम्ही वरती. रस्ता पाहतोय वरती जाण्यासाठी. रस्ता आम्ही शोधतो आता. एवढ्या धुक्यामध्ये काही रस्ता दिसत नाही. धुके नाही आहे ॲक्च्युली, क्लाउड्स आहेत ते येत आहेत. सो कॅमेरा क्लीन करायला लागतो. तर इथे वरती काहीच नाही दिसत आहे खाली. हे बघा इथून जमीन आहे, इथून डायरेक्ट खाली जरी आहे. इथून जर पाय सटकला तर डायरेक्ट गायब. बाय बाय. गाई सगळ्यात टॉपवरती आम्ही आता हरिहरगडच्या. तुम्ही टॉपवरती बघू शकता पूर्ण धुकं आहे फक्त. बघा इकडे पोरं थांबल्यात, तिकडे ओमकार थांबलाय. आणि ते वरती त्यांनी सांगितलं की धान्य कोठार आहे आणि त्याचसोबत एक पाण्याची टाकी आणि एक हनुमानाचं मंदिर आहे. तो आपण ते पाहण्यासाठी चाललो आहे आता. तर बघूयात आता कसं आहे ते. मला दाखवेन मी माझ्या ब्लॉगमध्ये. तर ॲक्च्युली काय विषय काय झाला होता, मी आलो आता बिना चपलीचा म्हणजे बिना शूजचा चालू आहे. कारण तिथं एकदम घसरत होतं. त्यामुळे चढताना मला वाटलं रिस्क नको घ्यायला, त्यामुळे मी खालीच काढून आलो. हे आलेत शूजवरती, ह्यांचे काय शूज घसरत नव्हते त्यामुळे आलो मी. तर तुम्ही जेव्हा याचाल तेव्हा चांगले ग्रीपवाले शूज घेऊन या. आणि जर अशी काय हरकत नाही, बिना शूजचे पण तुम्ही येऊ शकता. फक्त तुम्हाला सवय पाहिजे अनुया पाण्याने अनुयानी काय म्हणतात रे अनुवानी पायाने चालण्याची. जर तुम्ही मातीमध्ये राहिलेला असाल तर तुम्हाला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. तर जाऊयात वरती. हे बघा हे पूर्ण एका स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटतंय. फक्त धुकं. ह्याला धुकं नाही म्हणताय ना, ते ढग आहेत. पण मस्त फील होतंय. कधीतरी तुम्ही पण या टाइम काढून नक्की भेट द्या अशा ठिकाणांना. तर तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे. तुम्हाला स्टिक थोडीशी लांब करून दाखवतो. हे बघा पूर्णपणे फक्त क्लाउड्स आहेत माझ्या चारी बाजूने. मी आता इथून चालत आलो, ते दिसत पण नाही एवढे क्लाउड. तर काहीच या गडाचा, हरिहर गडाचा इतिहास म्हणजे हा बनवला होता एक निरीक्षण करण्यासाठी. कारण हा बाँड्रीवरती येतो, गुजरात बाँड्रीवरती. सो गुजरात साईडने येणाऱ्या शत्रूंपासूनचे जे निरीक्षण आहे त्यांच्यावरती निरीक्षण ठेवण्यासाठी हा गड बनवला होता. Meanwhile. दिसतात हे आम्ही सोबत आलेला आहे आदित्य गायकवाड. आमचा मित्र आहे हा. कधीपासून आमचा हा 5वी पासूनचा मित्र आहे. जनसंख्या माझी माहिती. आणि याच्या गाडीमध्ये आलोय आम्ही. आणि याने आम्हाला ट्रिप पूर्णपणे स्पॉन्सर केलेले आहे. त्यामुळे तुम्ही अबे साले तभी पुन्हा आता जाऊयात हनुमान मंदिराकडे. आणि माझ्याकडे मला बोलू दे. हा ठीक आहे. हाय गाईज, कसा दिसतोय मी? चिकना मला एक मुलगी बघा ना. बड़ा हरामी हो बेटा. गाईज, तर सगळ्यात वरती तुम्हाला जसं बोललो होतो मी, इथे एक हनुमानाचं मंदिर आहे. त्यासाठी आम्ही आलेलो आहे.